श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तू तुझ्या प्रगतीत, तुझ्या भविष्यात असे काही परिवर्तन पाहणार आहे जे तुझ्यासाठी सुखावह ठरणार आहे. जर तुम्हाला त्या अपेक्षा आहे तर त्यासाठी कार्य करण्यासाठी तत्पर व्हा. देव तुम्हाला मदत करणार आहे यावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुला अनेक वाईट गोष्टींपासून दूर ठेवण्याचा खूप यशस्वी प्रयत्न करत आहे, पण तुलाही माझ्या यशस्वीपणावर विश्वास ठेवला पाहिजे. देव जेव्हा तुमच्यासाठी काही उपलब्धता निर्माण करतात त्यावर विश्वास ठेवा. तुला प्राप्त असलेली विपुलता, भरभराट, सुख, समृद्धी, आता तुला लवकरच प्राप्त होणारे आशीर्वादही प्राप्त होणार आहेत आणि याआधी तुझ्याजवळ जे काही आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद मानायला विसरू नकोस. परंतु हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी येथे आहे की देवाद्वारे तुम्ही सर्व काही साध्य करू शकता. हार मानू नका किंवा भीती तुम्हाला तुमच्या जीवनात पुढे जाऊ देणार नाही, म्हणून तुमच्या स्वप्नापासून दूर करू शकत नाही. लक्षात ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे. यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विश्वास ठेवा. तुम्ही यशस्वी व्हाल, तुम्ही पुरस्कृत व्हाल, कारण देव तुम्हाला साथ देत आहेत. तुम्ही मान्य करा की देवाने तुम्हाला प्रत्येकदा जेव्हा तुम्ही कठीण प्रसंगातून जात होतात तेव्हा त्यातून काढण्याचे आशीर्वादही दिले आहेत. जर तुम्ही हे मान्य केले तर तुमच्या मनाला ती शांतता प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, बाळा, तुला जर सुख, समृद्धी आणि आनंदात राहायचे आहे तर मागील काही वेदनादायक गोष्टींना आणि त्रासदायक गोष्टींना तुम्हाला विसरणे तितकेच आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तुमच्यासाठी हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तत्पर व्हा. देव तुम्हाला मदत करणार आहे. तुमच्या मार्गात देव आशीर्वाद. देवाला काही अशक्य नाही. तुमचा विश्वास देवावर असू द्या. कमेंटमध्ये माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका. माझ्यापासून तुम्हाला आनंद आणि जे काही प्राप्त होत आहे त्यावर तुमचा अधिकार आहे, कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. मी तुमच्यावर प्रेमाचा, आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे. तुम्हाला क्षमा देण्यासाठी आलो आहे. तुम्हाला तुमच्या गोंधळातून दूर करण्यासाठी आलो आहे. तुमचे रक्षण करणे हे मी माझे कर्तव्य मानतो, कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. विविध आव्हाने फेकून देईल आणि तुम्हाला दुखावलेल्या, परंतु ते तुम्हाला नष्ट करणार नाहीत, कारण मी तुमच्या पाठीशी उभा आहे. मी जेव्हा तुमच्या पाठीशी उभा आहे तेव्हा कोणत्याही आव्हानांना घाबरू नका, कारण ते तुम्ही नक्कीच पेलाल. हा आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे. देव म्हणतात, बाळा, मागील 2023मध्ये तुम्ही जे काही कष्ट, त्रास सहन केले आहे ते तुम्ही आता पुढील या वर्षात सहन करण्यासाठी विचारही करत बसू नका, कारण येणारे वर्ष तुमच्यासाठी खूप काही आनंद घेऊन येत आहे. सुंदर तुमचे जीवन असेल, कारण देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. तुमचा विश्वास आणखी वाढू द्या आणि देवाजवळ जे काही मागत आहात त्यावर विश्वास ठेवा की ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. देवाने तुमची काळजी घेतली आहे. असे कित्येक अनुभव तुम्ही केले आहेत. आता भविष्यातही तुमच्यासाठी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. तुमचा वर्तमानही देव सुधरवत आहेत, कारण तुमची काळजी नष्ट केल्या जात आहेत. तुम्हाला काळजी करणारे देव प्राप्त झाले आहेत. आता तुम्ही काळजी करू नये अशी देवाची आज्ञा आहे. तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक दिवसात आनंदी व्हा. प्रत्येक क्षणात, वर्तमान काळात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, कारण हा वर्तमान सुरू आहे. यात तुम्हाला जे काही प्राप्त आहे त्यात आनंदी होण्याचा प्रयत्न करा. मग ते तुमचे दुरावलेले नाते असो, त्यासाठी तुमची केलेली प्रार्थना असो, सर्व काही तुम्हाला आश्चर्यकारकरित्या प्राप्त होईल. जे कोणी खूप काही आनंदाने जगू इच्छितात, देव त्यांच्यासाठी काहीतरी परिवर्तन, उपचार आणि यश पाठवत आहे.
तुम्ही जर प्रेम करत असाल तुमच्या प्रियजनांना, तुम्ही खूप काही असे प्राप्त करत असाल की मी आज एकटा आहे पण मला त्यांचे नाते हवे आहे, ते खूप काही दुरावलेले नाते तुम्हाला हवे असतील तर देव तुमची प्रार्थना ऐकत आहे आणि तुमचे दुरावलेले नातेही तुम्हाला सकारात्मकतेने प्राप्त होणार आहे, यावर विश्वास ठेवा. परिस्थिती बदलणार यावर विश्वास ठेवा. आज जे काही तुम्ही त्रास सहन करत आहात त्यातून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्गही देवच दाखवणार आहे. तुम्ही धैर्य बाळगा आणि जरी इतर काही गोष्टी तुमच्या मनाविरोधात होत असतील तरी त्याकडे दुर्लक्ष करा, कारण पुढील काळ चांगलाच येणार आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करत आहेत. देव म्हणतात, जोपर्यंत तुम्हाला देवावर विश्वास बसणार नाही आणि तुम्ही स्वतःला आणि देवाला पूर्णपणे समर्पित व्हाल तेव्हाच तुमच्यासाठी कार्य घडू लागतील. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्या पाठीशी असताना भिवू नकोस, पुढे चालत राहा. शांतपणे पुढील 2 मिनिटे हा संदेश ऐकून घ्या, कारण हा संदेश तुमच्यापर्यंत आला म्हणजे तुम्हाला प्रचितीही मिळणार आहे, तुम्हाला अनुभवही येणार आहे. जर तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ होऊ इच्छितोस तर आता तुझ्या अपेक्षा पूर्ण होतील. विचार करणे थांबव आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित कर. तुझ्या समस्यांचे समाधान करणारे आशीर्वादही तुला प्राप्त होऊ लागतील. देव म्हणतात, बाळा, मागील काळात तुम्हाला दुखापत झाली आहे, तुमचे मन दुखावले गेले आहे, तुम्हाला खूप काही वेदना आहेत, पण आता मात्र तुमची परिस्थिती पूर्णपणे बदलून जाईल. देवाचे चमत्कार तुम्ही स्वीकार करण्यासाठी तयार केल्या जात आहात. देवावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्याने स्वामी आई मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी आई काही साक्षात्कार तुम्हाला देणार आहे. जर तुम्ही तयार असाल तर ते तुम्ही प्राप्त कराल. विसरून जा की तुम्ही त्या वेदना सहन केल्या आहेत. मला माहीत आहे तुम्ही त्रासातून गेला आहात, पण आता येणारा काळ खूप काही सुखाने आनंदाने भरलेला येत आहे. तुमच्या वेदना, दुःख, कलह आणि खूप काही ज्या त्रासात गेलेल्या रात्री आहेत त्या देव तुम्हाला आनंदाने भरून देणार आहेत. आता तुमच्या आयुष्यात तुम्ही ते सुख, संपन्नता, वैभव, विपुलता प्राप्त करणार आहात. तुम्हाला जी काही कमतरता भेडसावत होती ती कमतरता पुढील आयुष्यात भासू देण्यात येणार नाही. देवाचे असंख्य आशीर्वाद तुमच्या मार्गाने येत आहेत, ते स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा. देवाच्या योजना हे तुमच्या योजनापेक्षाही मोठ्या आहेत. त्यासाठी त्यावर विश्वास ठेवा की तुमच्यासाठी जे काही येत आहे ते खूप काही आनंदी आहे. तुम्हाला देव योग्य वेळेस विश्रांतीही देतील. तुम्ही जर थकला असाल, खूप काही घाबरला असाल तर देव तुम्हाला सांत्वन देतील. देव तुम्हाला मिठी मारण्यासाठी येतील आणि देवाचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. देव तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद देणार. तुमच्या वेदना संपणार. स्वामी माऊलीवर विश्वास ठेवा. स्वामी माऊलीचे नाम जप करत राहा. स्वामी माऊलीचा श्री स्वामी समर्थ मंत्र जप ऐकत राहा, म्हणत राहा. त्यामुळे तुम्ही स्वामींच्या अधिक जवळ असल्याचे तुम्हाला जाणवेल आणि तुम्ही स्वामींच्या भक्तीत रममान व्हाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.